या ठिकाणी आपण कालची जी दुर्घटना झाली, प्रथमतः त्या राजेंद्र पाटील यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूयात। आणि राजेंद्र पाटील असेल का, आपण असेल का, आपण सर्वजण याच रस्त्याने आपल्याला जायचं आहे, हाच आपला प्रमुख रस्ता आहे। आणि मी माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की जिल्ह्याची कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा मुख्य रस्ता आहे। असंख्य गावं याला जोडलेले आहेत आणि पिसादेवी परिसराचा फार मोठा आता वाढ, त्या ठिकाणी जनतेची वाढ झालेली आहे, लोकसंख्या वाढलेली आहे। आणि गल्ली बोळातील रस्त्यासारखा 15 फुटाचा रस्ता हा जिल्ह्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला असावा, हे फार लज्जास्पद आहे। ही फार दुर्लक्षित राहिलेला हा रोड आहे। आणि या रस्त्याचं विशेषतः जर बोललं तर आतापर्यंत दिवसाला 2 असे ऍक्सिडेंट रोज या रस्त्यावरती होतात। या ठिकाणी आपल्या गावातील जे काही सर्व राजकीय मंडळी आहेत त्यांच्याही लोकांच्या सर्वांच्या लक्षात आहे की या रस्त्याची दुरावस्था काय आहे। जे कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे, आज या परिसरामध्ये जेवढे लोक राहायला आले हे सगळे आपल्या हातावरती पोट घेऊन आलेले आहेत। त्यांच्या पाठीमागे त्यांचं कुटुंब आहे आणि या रस्त्यावरून त्यांना नोकरीसाठी जावं लागतं, यावं लागतं, इतका भयंकर परिस्थिती आहे। त्यामुळे गल्ली बोळाचा सुद्धा रस्ता 15 फुटाचा असतो। कृषी उत्पन्न बाजार समितीचे आतले रोड 40 फूट 50 फूट आहे आणि बाहेरचा रस्ता 15 फुटाचा आहे। या रस्त्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही। आता हा जो रोड बनवला आणि मधली जी चारी आहे त्याने आतापर्यंत जर आपण शासकीय रिपोर्ट घेतले किंवा सगळ्यांना जर सांगितलं की आपले ऍक्सिडेंट रिपोर्ट घेऊन या, तर दिवसाला 2 ऍक्सिडेंट झालेले आहेत। म्हणून हा रस्ता त्वरित झाला पाहिजे, वाढला पाहिजे। याच्यावरती संपूर्ण परिसरामध्ये जे काही रस्ते असेल, जे काही समस्या असेल, त्यासाठी संपूर्ण नागरिक या आंदोलनात सहभागी आहे। आणि सगळ्यात महत्वाचं आणि शेवटचं असं आहे की या पिसादेवी परिसरामध्ये जेवढ्या काही सोसायटी आहे, वसाहती आहे, या संपूर्ण लेआउट हे मान्यता प्राप्त आहेत, कुठलंही इल्लीगल बांधकाम नाही। मात्र या सगळा टॅक्स ज्या शासनाकडे जातो त्या शासनाने या विकासासाठी कुठलाही निधी वापरलेला नाही। फक्त ग्रामपंचायतच्या भरोशावर, एक छोटी ग्रामपंचायत आहे, लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे, इथल्या जेवढ्या काही सोसायट्या झाल्या त्या सर्वांचा टॅक्स अगोदर सिडकोकडे आणि आता प्राधिकरणाकडे आहे। त्यामुळे आता त्या टॅक्सचा वापर या शासनाने अजिबात आपल्या परिसरामध्ये केलेला नाही। जेवढे कामं केले तेवढे फक्त ग्रामपंचायतच्या भरोशावर आहे। ग्रामपंचायतच्या भरोशावरती एवढ्या मोठ्या गोष्टी होऊ शकत नाही। जे शासन टॅक्स घेत त्यांनीच विकास केला पाहिजे, रोडची जबाबदारी ज्यांची आहे त्यांनीच केली पाहिजे। आणि त्यांना भांडण्यासाठी आपल्याला सक्षम पुढे व्हावं लागेल आणि सगळ्यांना सहभागी व्हावं लागेल। पुन्हा एकदा झालेल्या कुटुंबाच्या पाठीमागे छत्रपती शिवराय प्रतिष्ठान व संपूर्ण पिसादेवीकर त्यांच्या पाठीशी खंबीर आहेत आणि त्यांना न्याय मिळेपर्यंत आपण लढत राहू। धन्यवाद। जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज की जय।